नमस्कार, मी अथर्व चव्हाण. मी इथे कोकण कृषी विद्यापीठात मुंबईहून आलोय ॲज अ व्हिजिटसाठी कॉलेज एक्सकर्शन थ्रू. आणि पार्थ सर आणि प्रितेश सर यांनी आम्हाला फार छान पद्धतीने ही पूर्ण टूर करवली. आपलं जे कोकण कृषी विद्यापीठ आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती असेल, फॉरेस्ट्रीचं डिव्हिजन असेल, खास करून आम्हाला आवडलेलं ॲनिमल हजबंड्रीचं डिव्हिजन असेल, त्या सगळ्यांबद्दल आम्हाला फिरवलं. फार छान अनुभव मिळाला मला इथे. वेगळ्या वेगळ्या ॲनिमल्सबद्दल, वेगवेगळ्या नर्सरीबद्दल आम्हाला पाहायला मिळालं. वेगवेगळे कसे कल्चर्स आहेत तिकडे ते पाहायला मिळालं, रबर वगैरे. ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता माझा इथला. मी पार्थ सरांना आणि प्रितेश सरांना धन्यवाद म्हणतो. थँक्यू. हॅलो, नमस्कार. मी शांभवी चव्हाण, BN बांदोडकर कॉलेजच्या MSc बायडा सिटीच्या डिपार्टमेंटमधून मी शिकते आता. आणि आम्ही इथे आमच्या एक्सकर्शनसाठी स्टडी एक्सकर्शनसाठी तर इकडे येणं आम्ही जे एक्सपेक्ट केलं होतं की इकडे फक्त झाडं फुलं बघायला मिळेल, तसं नव्हतं. जे काही आम्हाला माहिती नव्हतं, बिंग बायडाचे स्टुडंट, इकडे आम्हाला एवढं सुद्धा माहिती नव्हतं की मँगोच्या वेगवेगळ्या व्हरायटी असतात. अल्फन्सो असेल, लिली असेल किंवा बाकी सर्व. तर ते सर्व आम्हाला समजलं. तर हे खूप जास्त गरजेचं. सोबतच आम्हाला इकडे इमू बघायला मिळाला, विच वॉज रिअली नॉट एक्सपेक्टेड. सो प्रितेशजी आणि पारजी दोघांचाही खूप खूप धन्यवाद मनापासून. त्यांनी खूप चांगलं नॉलेज दिलं आणि खूप चांगलं एक्सपिरियन्स होता. थँक्यू. So, hello, this is Dipali Jadhav, student of Bandodkar College, and I'm from environmental science background. So, today we have visited Konkan Krishi Vidyapit, and we have visited many, we have studied many branches, and Parth sir and Pritesh sir, they gave us very informative, they gave us a lot of information about various fields, and the session was really informative and it was really fruitful. It was worth to come here and to travel all along. And we traveled so long because the area is so vast and hugely distributed, and each species of plants and animal they gave us information in very detail. So thank you so much. And also it enhanced the scientific temper within us. So we study only from the textbook, but after coming here, that enhancement of the study towards career, that I would say that was really appreciable. We were thinking that okay, this is the field that we should go. There are many fields, so that enhancement and scientific temper that you have encouraged within us. So thank you so much for that. कोकण कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रात आणि भारतात एक ॲग्रिकल्चरसाठी एक पायोनियर इन्स्टिट्यूट आहे आणि याच्याबद्दल आम्ही ऐकून होतो. पण आज दापोलीमध्ये आम्ही आलो आणि प्रत्यक्ष आम्हाला ते बघायला मिळालं. ठीक आहे, आम्ही जैवविविधता आणि एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरणशास्त्र या केंद्रातून आहोत. आणि त्याच्यात हिशोबाने ॲग्रिकल्चर एक कसं एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे पर्यावरणासाठी पण विविधतेसाठी पण, त्याचा एक आम्हाला बोध मिळाला. त्यासाठी आम्ही कृषी विद्यापीठचे सगळे संस्थापकसाठी आम्ही खूप आभारी आहोत. आणि आशा करूया आपण असं जे काहीतरी कोलॅबरेटिव्ह वर्क तसं करता येईल आपल्याला. आम्ही सगळे इथे ठाणा कॉलेजमधनं आलेलो आहोत आणि ही आमची पहिलीच व्हिजिट आहे दापोलीला. आणि आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की आम्ही इथे कृषी विद्यापीठात एक तरी ॲटलिस्ट आम्हाला एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. आमच्याबरोबर जे गाईड होते त्यांनी आम्हाला खूप व्यवस्थित गाईड केलं, आम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या. राईट फ्रॉम ग्राफ्टिंग टू वेगवेगळ्या मँगोच्या व्हरायटीज असतील किंवा वेगवेगळं आता जे आम्ही सगळ्यात शेवटी आता आम्ही बघितलं वर्मी कंपोस्ट, त्याच्या आधी आम्ही बघितलं ॲनिमल हजबंड्री. हे सगळे एक्सपिरियन्सेस आमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ह्या सगळ्याचा अभ्यास ते BSc MSc मध्ये करत असतात. थेरॉटिकल नॉलेज भरपूर असतं पण प्रॅक्टिकल नॉलेज तितकं नसतं. तर ते आता त्यांना हे सगळं इकडे बघून करता आलं, शिकता आलं, त्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन मिळाली. काय काय कोर्सेस इकडे चालू आहेत, त्यांच्या फील्ड वाईज करिअर वाईज त्यांना अजून काय काय इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते, हे सगळं त्यांना इथे मिळालं. तर त्यासाठी वी आर व्हेरी व्हेरी ग्रेटफुल अँड थँक्यू सो मच. आमची ही व्हिजिट अगदी व्यवस्थित झाली आणि आम्हाला खूप मजा आली हे सगळं बघून. थँक्यू.